या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापुरात गाडीचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून एका मुलाचे अपहरण झाल्याची बातमी आपण काल लोकप्रधानवर पाहिलीच असेल। मात्र आता गाडीचे हप्ते न फेडण्याच्या कारणावरून त्या मुलाचे अपहरण करून त्याला सोडण्यासाठी 10,000 रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी या 3 आरोपींवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। शकील नजीर अहमद बोडे वय वर्ष 29 राहणार 70 फूट रोड सोलापूर, इम्रान नसीम शेख राहणार शास्त्रीनगर, देवा जाधव राहणार रामोडी सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। सुरेखा धीरज रंगदाळ यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 ते 6च्या दरम्यान ही घटना सोलापुरात घडल्याचे समोर आले आहे। एयू फायनान्स बँक डफरीन चौक सोलापूर येथील कर्मचारी शकील बोडे, इम्रान शेख आणि देवा जाधव हे फिर्यादी सुरेखा रंगदाळ यांच्या घरी आले होते। 4 चाकी गाडीचे हप्ते न फेडण्याच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीच्या मुलाला पकडून गाडीत बसवले व ती गाडी आरटीओ जवळ असलेल्या एका खासगी गोडाऊन मध्ये नेऊन ठेवली। त्यामध्ये त्यांचा मुलगा देखील होता। फिर्यादीच्या मुलाला जबरदस्तीने या ठिकाणी कोंडून ठेवत मुलाला शिवीगाळ करून गाडी ताब्यात घेतली। तुम्हाला गाडी देणार नाही, काय करायचे ते करा, तुमच्या मुलाला सोडायचे असेल तर 10,000 रुपये द्या अशी खंडणी देखील या 3 आरोपींनी मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। शकील बोडे, इम्रान शेख आणि देवा जाधव या 3 जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात सुरेखा रंगदाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे। अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मोरे हे करत आहेत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।